हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तो आम्ही शेतकऱ्यांच्या पोरी, तो आम्ही शेतकऱ्यांच्या पोरी, आमच्या बापाच्या कष्टावर चालते ही दुनिया सारी, ही दुनिया सारी. नमस्कार. प्रथमतः जिने मला जन्म दिला, जिच्या पावस्पर्शाने मी धन्य झाले, जिच्या पावस्पर्शाने मी धन्य झाले, जन्मभूमी भारत माता या दोघींना प्रथमतः वंदन करते. शेतकऱ्यांच्या हितासाठी, शेतकऱ्यांच्या शेतीसाठी, शेतकऱ्यांना त्याचे न्याय आणि हक्क मिळवून देणाऱ्या सर्व महान मानवांच्या महान कार्याला अभिवादन करते. अरे लोकशाहीच्या काळात कोणी म्हणतं विठ्ठल, कोणी म्हणतं पांडू. अरे लोकशाहीच्या काळात कोणी म्हणतं विठ्ठल, कोणी म्हणतं पांडू. अरे या मंत्र्यांपुढे रणू तुमच्यासमोर माझ्या शेतकरी बाबाच्या समस्या किती वेळा मांडू, किती वेळा मांडू. साऱ्या दुनियाचा जगण्याचा गाभा म्हणजे शेती आणि शेतकरी, ज्यामध्ये भोगसगिरी आणि बेईमानी चालत नाही. तेथे असतं फक्त कष्ट आणि कष्ट. कष्ट करून सुद्धा याचं फळ निसर्गावर अवलंबून असतं. निसर्ग जर कोपला तर काही परिवारावर अशी भयानक परिस्थिती निर्माण होते. त्या परिस्थितीच्या आहारी जाऊन काही शेतकरी आत्महत्या करतात. आपल्या जीवनाचे जीवन यात्राच एका क्षणात संपून बसतात. असे ज्या वेळेस एकपट नुकसान झाले असत, ते दुष्काळामुळे आणि दुप्पट नुकसान होतं, त्यावेळेस आपल्या घरातला शेतकरी बाप आपण गमावून बसतो. अशाच आत्महत्या केलेल्या एका शेतकऱ्याच्या मुलीची व्याख्या मांडणारी कविता आपल्या पुढे सादर करते.